नमस्कार. विम प्रस्तुत महामिनिस्टरच्या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कापसे पैठणी येवला यांच्या वतीने खास आपल्यासाठी कापसे यांची 11 लाखांची पैठणी विणूया धागे आनंदाचे असं म्हणत आजच्या भागात पुन्हा तो जल्लोष आणि पुन्हा ते दडपण. कारण प्रत्येकाच्या मनात असतं की मला जिंकायचंय. इतर 5 जणी म्हणतात तुला मी जिंकू देणार नाही. तेव्हा आज कोण जिंकणार ते आपण बघणार आहोत. स्वागत करूया भक्ती गारडे, नेहा घोंगडे, प्रज्ञा लोळगे, कांचन बोराडे, निशा धाडगे आणि राजश्री काळे यांचं. नाव सांगा. नमस्कार सर, माझं नाव प्रज्ञा तुषार लोळगे, माहेरचं नाव प्रज्ञा सुधाकर नागरे आणि सासर माझं नगर, माहेर माझं अकोले. कसं काय चाललंय तुमचं? माझं अरेंज मॅरेज झालेलं, लग्नाला 12 वर्ष झालेली. कशी गेली 12 वर्ष? 12 वर्ष एकदम छान मस्त मजेत गेली. म्हणजे अशीच ना, तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही वागा, मला पाहिजे तसं मी वागते. नाही हो. तुम्हाला मान्य आहे दोघींना? हो. हा, कारण ते आले नाहीत ना, आम्ही त्यांना काही विचारू शकत नाही घरी मिस्टरांना. नाही, दुकानामुळे त्यांच्या शॉपमुळे त्यांना जमलं नाही, त्याच्यामुळे. पण तुमचा स्वभाव असाच आहे ना? हो. स्वतःला वाटेल तेच करा. नाही हो. अरे हो म्हणालात ना. नाही. छान वाटतंय की नाही? एकदम मस्त. वा वा वा. आता घरी कोण कोण आहे? घरी माझे मिस्टर, माझे 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी आणि सासूबाई. मिस्टर काय करतात? मी आमचं सोन्या चांदीचं दुकान आहे. म्हणजे नवरा सोन्यासारखा आहे. हो, सोन्यापेक्षा हिरे मोत्यासारखा. जमलं कसं? आमचे रिलेटिव्ह वगैरे आहे, तर त्यांनी पप्पांना सुचवलं स्थळ वगैरे सगळं काही. कांद्या पोहेचा प्रोग्राम वगैरे झालेला आणि त्यात आवड निवड वगैरे सगळं काही झालं आणि त्याप्रमाणे लग्न वगैरे झालं. छान आहे हो, सगळं. एकदम मस्त मजेत. आता घ्या उखाणा. कणवमुनींच्या आश्रमात शकुंतलेचं माहेर, तुषाररावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. अरे वा वा वा. माझं नाव नेहा शरद घोंगडे. माहेरचं नाव माझं नेहा तुकाराम खोमने. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी 3रीला आहे आणि मुलगा 4 वर्षाचा आहे. बर, वर्किंग वुमन आहे मी. घ्या उखाणा. थोडं बोलायचं होतं सर. बोला ना. मला ना म्हणजे लग्नच करायचं नव्हतं. लग्न का करायचं नव्हतं? पप्पा एक्सपायर झाले, मग ते असतं 1 वर्षाच्या आत करतात, नाही तर 3 वर्ष करता येत नाही. आणि मम्मी एकटी माझी जॉबला जायची, तर घरी कोणीच नव्हतं. म्हणून मग मम्मीने काळजीपोटी माझं लग्न करून टाकलं 11वीला. किती वर्ष झाली लग्नाला? आता 10 वर्ष झालेत माझ्या लग्नाला. आता कसं वाटतंय? केलं ते आता बरं इतकं झालं? छान वाटतंय ना. म्हणजे पहिल्यांदा खूप प्रॉब्लेम होते, सगळ्यांना प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. पहिल्यांदा खूप जास्त घाबरत होते, पण आता बऱ्यापैकी सेटल झाले. तुम्हाला माहिती, मी लग्न झाल्यानंतर 11वी 12वी ग्रॅज्युएशन, नंतर टॅली, टायपिंग, पूर्ण सॉफ्टवेअरचे जे कोर्सेस आहेत सगळे त्यांनी करून घेतले. आणि इतकी हलाखीची परिस्थिती होती आमची. मला आठवते 2nd इयरला BCA ला मी होते. फी नव्हती माझ्याकडे भरायला. तर आणि मिस्टरचा पण नुकताच जॉब गेलेला होता. तर त्यांना मी बोलले, शरद फी भरायची, सारखं त्यांचा कॉल येतोय नाही का की फी भरा म्हणून. तर मला बोलले, नाही हा माझ्याकडे तर पैसे नाही आहेत, पण तू काय कर, ह्या 2 अंगठ्या आहेत ना एवढ्या मोडून टाक नाही का. मग त्या 2 घेतल्या, मग मोडलं, मग फी. पण इतकं छान वाटलं मला त्यावेळेस, बापरे. आणि आमचं दोघांचं रिलेशन असं आहे सर, आम्ही असं 1 मिनिट सुद्धा असं व्यवस्थित राहू शकत नाही. म्हणजे भांडतच असतं? हो, कंटिन्यू भांडत असतो. काय प्रेम आहे हो. नुसती खेकसी किंवा भांडणं अशा चालूच असतात कोण आमची. जास्त तुम्हीच असणार. नाही हो सर. ते गेट वरनं कळलं काय ना. होतं, मला अशी बडबडीची सवय आणि ते एकदम शांत आहे. मग मी बोलले ना, मग ते म्हणतात, नाही हा शांत बस, मी थकलोय, असं आहे. म्हणजे ते ऐकून थकतात. नाही, काय होतं, मी दिवसभर काम करते ना, मला असं वाटतं की मी शेअर करावं त्यांना, की त्यांनी विचारावं दिवसभरात, नेहा काय झालं तुझ्यासोबत, काय असं. बरोबर. पण मी त्यांच्याजवळ गेले ना, नेहा प्लीज मला ना थकलोय मी, मला झोपू दे, मला ना त्रास देऊ नको. मी पण आता थकायला लागलोय हळूहळू. ठीक आहे. नाही पण खूप छान. माऊली, उखाणा घ्या ना. हो, घेते. कधी फोन लावा, फोन लागेल व्यस्त. कधी फोन लावा, फोन लागेल व्यस्त. शरदरावांच्या प्रेमात मी बुडाले जबरदस्त. काय सांगता? नाव सांगा. माझं नाव सौ भक्ती गिरीश गारडे. माहेरचं नाव भक्ती रमाकांत सांगळे. राहणार अहमदनगर, सासर माहेर दोन्ही अहमदनगरच. होय ना. हो. किती वर्ष झाली? 1.5 वर्ष झाली कशाला? लग्नाला. लग्नाला. अच्छा, कसं काय जमलं लग्न? माझं लग्न जमण्याची म्हणजे एक ट्विस्ट आहे ऍक्च्युली. काय ट्विस्ट आहे? माझं लग्नाच्या 1 वर्ष आधी मी माझ्या सासऱ्यांना माझ्या मावशीच्या मुलाच्या रिसेप्शनला भेटलेली आणि माझा बायोडाटा त्यांच्याकडे दिला की हिच्यासाठी मुलगी आहे म्हणून लग्नाचे स्थळ बघा. आणि 1 वर्षानंतर असं झालं की ते त्यांच्याच मुलाचं स्थळ घेऊन आमच्याकडे आलेले.
काय करतो नवरा मुलगा? आमचा खतं बी बियाण्याचा बिझनेस आहे मार्केट यार्डमध्ये. आणि आपण काय करता? मी फॅशन डिझायनर आहे. मग आता बरं वाटतंय इथे आलायत तर? खूप छान वाटतंय. घरी काय प्रतिक्रिया? मग मी घरी गेले तर इतका आनंद झाला, म्हणजे मी दारात गेले आणि माझ्या सासऱ्याने डायरेक्ट मला मिठीच मारली. त्यांना अरे वा, इतका आनंद झाला. किती छान. आणि मी जायच्या आधी जवळपास सगळ्यांना त्यांनी कॉल वगैरे करून मिस्टर सांगितलं. कुठे होते? ते घरीच होते. मग त्यांचं काय म्हणणं होतं? ते खूप खुश झाले. आता घ्या उखाणा. डासांमुळे होतो डेंग्यू मलेरिया. डासांमुळे होतो डेंग्यू मलेरिया. गिरीशरावांना पहिल्या क्षणी बघता झाला मला लवेरिया. अरे वा. नाव सांगा. मी राजश्री किरण काळे. हा, माहेरकडचं नाव राजश्री संभाजी शिंदे. बरं. माझं माहेर अहमदनगरमध्ये झारेकर गल्ली. घरी कोण कोण आहे? घरी फक्त सासूबाई आहेत आणि हे आहेत. हे आहेत का? हा. हे काय करतात? ते इन्शुरन्स होय ना? ऍडवायझर पण ते आहे. कसे आहेत? ते छान आहेत, म्हणजे हेल्प करतात मला खूप. घरकामात पण करतात? घरकाम हा कढी बनवतात ना, कढीला फोडणी देतात. काय देतात? कढीला फोडणी. ते चांगली कढी करतात. खूप टेस्टी. आणि 3 दिवस उरली ना, 3 दिवस पाणी टाकून टाकून पितात. काय पर्याय आहे का बिचाऱ्याला त्या? मग आता काय त्यांच्यासाठी उखाणा घेताय? हा. घ्या. निळ्या निळ्या आकाशात शोभून दिसतात चंद्रतारे. वा. निळ्या निळ्या आकाशात शोभून दिसतात चंद्रतारे. किरण रावांच्या संगतीने रंगून जाईन जीवन सारे. अरे वा वा वा. नाव सांगा. माझं नाव निशा भरत फुलसुंदर माहेरचं आहे आणि सासरचं नाव निशा अक्षय धाडगे आहे. बर. मी गृहिणी आहे, म्हणजे माझं नात्यातच लग्न जमलेलं कसं आहे. काय आत्या? हो. काय करतात ते? शेतकरी आहेत. हो हो. आणि फुलाची शेती. तुम्ही कधी जाता शेतावर? हो, फिरायला जाते. कधी काम नाही केलं? नाही. ते असं खुरपणी वगैरे काय करतात? नाही. नाही, फक्त बघायला फिरायला. हो, ते लग्न ठरवताना तसंच बोलले होते की नाही का, माझ्या सख्या आत्या बोलल्या होत्या की माझी मुलगी फक्त सेल्फी काढायला येईल शेतात. मग आता काय बोलायचं अजून? आमचं लग्न जमताना ना हे मला बघायला आलते पहिल्यांदा, आणि मी ना पाहिलंच नव्हतं वर. वर कशाला बघायचं? त्यांना पाहिलंच नव्हतं मी. अच्छा, मिस्टरांना बघितलं नाही. लग्न होईपर्यंत त्यांना पाहिलंच नव्हतं, म्हणजे तसं बघायला आले तेव्हा पाहिलंच नव्हतं मी त्यांना. 23 ऑगस्ट 2019ला आमची एंगेजमेंट झाली. त्याच्या 2 दिवस मी आधी त्यांना पाहिलं होतं. कसं काय? ते प्री एंगेजमेंट व्हिडिओ काढला होता तेव्हा पाहिलं होतं. कुठे कुठे शूटिंग केलं होतं? चांद बेबीच्या मालावर. तेव्हा बघितलं तुम्ही? हो, मी तेव्हा पाहिलं होतं त्यांना पहिलं. कसे होते तेव्हा ते? चांगले आहेत, काही नाही, छान आहेत, स्वभाव छान आहे, मला समजून घेतात. सासू सासरे छान आहेत. सासू सासऱ्यांना ना शेताची खूप आवड आहे, पण त्यांना इतकी हौस आहे ना, शेती, गाई, बैल, बकऱ्या वगैरे सगळं इतकं. तुम्ही कधी गाई बैल वगैरे असे पकडले? नाही, लांबून. लांबून बघता हो. तुम्ही? तुम्हाला सेल्फी काढण्यापुरते? घ्या उखाणा पटकन. इथून तिथून पेरला लसून, अक्षयने आणली मला बुलेटवर बसून. काय? नमस्कार सर, माझं नाव सौ कांचन राजू बोराडे. माहेरचं नाव कांचन सोमनाथ मुसुडगे. माझं सासर नगर, माहेर पुण्यातील देहूगाव. आमचं पण लव्ह प्लस अरेंज मॅरेजच आहे. घरातले सासू सासरे, मिस्टर सगळे सपोर्टिव्ह आहेत. छंद कुठला आहे तुमचा? मी ऍक्च्युली कराटे प्रशिक्षक आहे. मी इयत्ता 3री पासून कराटे क्षेत्रामध्ये आहे, तरी अजून आहे. सासरच्या सपोर्टमुळे मी अजून मॅचेस खेळते. 2 क्लासेस घेते. मला 2 छोटी मुलं आहेत. त्यांचं नाव जिजा आणि शंभू आहे. माझी मोठी मुलगी 4 वर्षाची आहे आणि मुलगा माझा 1.5 वर्षाचा आहे. त्याच्यामुळे मी पण गॅप मिस्टर काय घेतला करतात होता. पण? माझे मिस्टर फार्मसिस्ट आहे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत. माझ्या प्रत्येक कॉम्पिटिशनची मी नगरवरून जी टीम घेऊन जाते मुलांची, 30-50 मुलांची, त्या प्रत्येक टीम सोबत ते सुट्टी काढून आवर्जून माझ्यासोबत बसमध्ये असतातच. सिलेक्शन झालं ना, त्या दिवशी मी पहिला फोन माझ्या नवऱ्याच्या आधी मी माझ्या सासऱ्यांना केला. आमचे नाना खूप आनंदी झाले. म्हटले अरे वा वा. जाताना त्यांना मी सकाळचं माझं इतकं कोइन्सिडन्सली घडलं ना, आमचा क्लबला सहज विषय झाला बसता बसता. अरे आज कार्यक्रम आहे, कोणी जाणार आहे का नाही. घरी गेले आणि माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की आम्ही चाललोय, तू येतेस का नाही का. म्हटलं कुठे तुम्ही? ती म्हणलं आम्ही 6ला चालू नंबर लावून. म्हटलं आता वाजे 9:30, माझा नंबर लागल का. तिथं गेले तेव्हा भांडणं चालू होती. माझी जी 6 वाजता गेलीची मैत्रीण ती गेटच्या जवळ होती. सगळ्यांप्रमाणेच ती मला म्हटली 2 पावले पुढे पुढे चालत चलन मध्येच घुस.
बागच्या बाया म्हटल्या नाही. मग मी आपली निवांत मागे गेले आणि लाईन मध्ये थांबले. नाही असं होतं. आणि काय होतं ते 6 वाजता जे आले ना मग ते माग जातात. आणि ह्या बघा चालत चालत राहायला घुस. नाही, मी त्या नाही घुसल्या गेले. ना पण. मी म्हटलं खरंच आहे तुम्ही 6ला आले तसे तुमच्या पाठीमागच्या पण 6 वाजता आले असेल. मी सगळ्यात पाठीमाग जाऊन थांबले. गुड, मी असंच नाही पाहिजे. घुसले मध्ये. आता मला सांगा, इतकं छान आनंदाचा प्रसंग आहे, या ठिकाणी आलेले आहात. आता पहिला खेळ सज्ज झालेला आहे हो. तुमच्या 6 जणींसाठी. आज उखाडा घ्यायचा असेल तर कुठला घेणार? शंकराच्या पिंडी शेजारी देहू माझे गाव. शंकराच्या पिंडी शेजारी देहू माझे गाव. देहू गावात बांधली माडी, माडीवर नेसत होते साडी. देहू गावात बांधली माडी, माडीवर नेसत होते साडी. साडीला होता चाप आणि सोमनाथ माझे बाप. घरापुढं जाई आरती माझी आई. पाण्यात सोडली होती नाव, पाण्यात सोडली होती नाव. रोहन माझा भाव. रोहनच्या हातात दिली सुगंधी अगरबत्ती. रोहनच्या हातात दिली सुगंधी अगरबत्ती. राजीव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती. वा 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 वा. आणि या खेळात नेमकं काय घडणार ते बघणार आहोत. 6 जणींना विनंती आहे, आपापल्या मार्कवर उभ्या राहा. काही वस्तू किंवा काही गोष्टी ज्या क्रमाने सांगणार तो क्रम तुम्ही लक्षात ठेवायचा. हे जे कपडे वाळत घालण्याची दांडी इथे ठेवलेली आहे, त्या दांडीवर ते कपडे चापाच्या सहाय्याने वाळत घालायचे आहेत. फक्त लक्षात ठेवा, तुमच्या डाव्या बाजूपासून उजव्या बाजूपर्यंत हा खेळ तुम्हाला खेळायचा आहे. मी क्रम सांगून झाल्यानंतर घंटानाद होईल आणि मी वस्तू एकदाच वाचणार आहे. एवढं टी शर्ट आहे, टोपी आहे, 3 नंबर रुमाल आलाय. इकडे बघूया, एक एक बघत जातो. टी शर्ट आहे, टोपी आहे, इथे रुमाल आला. 3 नंबरचं काय झालंय बघूया. टी शर्ट आहे, टोपी आहे, मग फ्रॉक आहे, मग रुमाल आहे आणि मग सॉक्स आहे. इथे टी शर्ट आहे, टोपी आहे, फ्रॉक आहे, रुमाल आहे आणि सॉक्स बिचारा 2 नंबर मध्येच गेलेला. इकडे काय झालं बघूया. इकडे टी शर्ट आहे, टोपी आहे, फ्रॉक आहे, रुमाल आहे आणि सॉक्स आहे. आता इथे बघूया. टी शर्ट आहे, टोपी आहे, फ्रॉक आहे, रुमाल आहे आणि सॉक्स आहे. खेळाला सुरुवात झाली. घाई बऱ्याचदा संकटात नाही असं म्हणतात. नेमकं तसंच झालं. 1 नंबरच्या माऊली सगळ्यात आधी पोहोचल्या, पण त्यांचा क्रम चुकला आणि त्यानंतर अचूक खेळ पूर्ण करून 2 नंबरवर ज्या आल्या माऊली आणि विजयी ठरल्या, त्यांचा ट्रॅक नंबर आहे 6. दारुगड बये दारुगड. या 5 जणींना झी मराठीकडून मिळत आहे मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार
कोण पटकावणार? आणि आता स्वागत करूया पूनम कोकाटे, श्रद्धा मुदगंटी, नेहा लालवागे, वंदना खरमाटे, पूजा बनसोडे आणि प्रतिभा पठारे यांचं. नाव सांगा. सौ नेहा शैलेश लालबागे बरं. आणि माहेरचं नाव नेहा वसंत चिचमलकर. माझं माहेर नागपूरचं आहे आणि आमचं लग्न ऑनलाईन जुळलेलं आहे. किती वर्ष झाली? 4 वर्ष झाली. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. का छान का वाटतंय? मग आता लग्न झालं, 4 वर्ष झाली, ओके सगळं, म्हणून छान वाटतंय. 4 वर्ष झाली की छान वाटत? नाही असं काही नाही, अनुभव छान आहे आतापर्यंतचा, म्हणून छान वाटतंय. तुम्ही कधी कोणावर भडकलाय? हो हा? हो. कशा रिॲक्ट होता जर राग आला तर? आदळआपट होते माझी. अच्छा, तुम्ही आदळआपट कर. हो. चिडचिड होते. चिडचिड होते. माईक बीक फोडावा असं वाटतं. म्हणजे आता नाही, आता नाही. पण हातातली वस्तू टाकावी असं वाटतं. हे लहानपणापासूनच आहे का हो? हो, आता तरी कमी झालंय, हं. आधी खूप होतं. कशामुळे पण हे? स्वभाव असेल कदाचित. आणि इकडे सासरी कसा आहे स्वभाव? आता ओके. कोणाचा? माझा. तुमचा. आणि त्यांचा? त्यांचं पण छान. ते कसे आहेत? शांत आहेत. काय बोलायचंय आज तुम्हाला? काही नाही, लग्नाविषयीच. ते ऑनलाईन झालं म्हणजे माझी त्यांची काही ओळख नाही, काही नाही. फोन कॉन्टॅक्ट तेवढ्यावरच. एकच भेट फक्त. कुठे? नागपूरला. ते नागपूरला आले होते. तुम्हाला भेटायला नागपूरला आले? काय प्रेम हे असं नसतं हो, दुर्मिळ आहे हे. आणि मग कुठे भेटला तुम्ही त्या दिवशी? रेस्टॉरंट. दोघेच? हो, आधी दोघेच भेटलो आणि मग त्यांना जायचं होतं, इथे नगरला यायचं होतं. बरोबर. त्याच्यामुळे मग संध्याकाळी मग पप्पा वगैरे भेटलेत त्यांना. आणि मग लगेच फायनल लगेच मग पप्पांना पण ओके वाटलं, मग त्यांनी पण होकार दिला. मग आता काय तुम्हाला काय आता उखाणा घ्यायचं आहे की गाणं म्हणायचं? हा, घेते उखाणं. घ्या घ्या. काही शब्द येतात गळ्यातून, बरं. काही शब्द येतात ओठातून, शैलेश रावांचं नाव घेते थेट माझ्या हृदयातून. आहे आहे आहे. हा, बोला, नाव सांगा. माझं नाव श्रद्धा नितीन मुदगंटी. हा. माहेरचं नाव श्रद्धा विलास गुडा. माहेर कुठलं? दोन्ही नगर, अहमदनगर. कसं जमलं कसं? ओळखीतून जमलं. म्हणजे माझे सासरे माझ्या पप्पांचे मित्र आहेत आधीपासून. हा, मग तर होता त्यांचा मुलगा लग्नाचा, तर जमवलं. मग किती वर्ष झाली लग्नाला? 16. आता 14 मेला 16 वर्ष पूर्ण झालेत. तर त्यांनी मला अॅनिव्हर्सरीला काही गिफ्ट नाही दिलं. तर मी त्यांना म्हटलं, महामिनिस्टर होतंय नगरमध्ये, तर मला जायचंय, तुम्ही काही गिफ्ट नाही दिलं तर मी निदान आदेश भाऊजींना तरी भेटते. माहेरी तुम्ही जेव्हा होता तेव्हा कुठल्या भाषेत बोलत होता? मराठीच? हो, मराठी म्हणजे कॉमन मराठीच बोलतो. असं काही असेल घरी वगैरे तर थोडंफार तेलुगूमध्ये बोलणं होतं. कुठल्या? तेलुगू. इतक्या छान मस्त मराठी बोलताय. हो. मग मला आता जर तुम्हाला समजा मी सांगितलं की मला तेलुगूमध्ये 2 ओळी शिकवा, की या कार्यक्रमात या इतक्या 90 जणी आलेल्या आहेत, त्यांना बघून मला खूप आनंद झालेला आहे, तर कसं कसं बोलू? మీ అందరికి చూసి నాకు చాలా మంచిగా అనిపిస్తుంది. నక్కు చాలా గల్పిస్తుందా? నాకు నాకు म्हणजे मला నాకు చాలా మంచిగా అనిపిస్తుంది. म्हणजे मला నాకి खूप छान నాకు वाटतं. చాలా మంచిగా అనిపిస్తుంది. మంచి మంచిగా మంచి అనిపిస్తుంది. అనిపిస్తుంది. తుంది అనిపిస్తుంది. మీ అందరికి చూసి మాకు చాలా మంచిగా అనిపిస్తుంది. कळलं मला काय झालंय ते. हे मला आलं आता. बरं, घ्या उखाणा घ्या, चला. ज्या घरात मिळतो स्त्रियांना मान, त्याच घरात असते लक्ष्मीचे स्थान. नितीन रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान. मी सौ पूनम धीरज छाजेड. माहेरचं नाव पूनम सुधाकर कोकाटे. माझं माहेर आणि सासर नगरचंच. मिस्टर इन्शुरन्स क्षेत्रात कार्यरत आहे. मी पण इन्शुरन्स कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर आहे. हे वर्किंग करताना आईवडिलांचा मला खूप सपोर्ट होतो. आता त्या दिवशीच आम्हाला ऑडिशनला यायचं होतं. आता मम्मी बोलली की तुमच्या सगळ्या मैत्रिणी गोळा करा, ग्रुप बनवा आणि तुम्ही जा, काही करा पण तुम्ही जा. म्हणलं ठीक आहे. 2 दिवस झाले, मग आम्ही सगळं प्रिपरेशन केलं. माझी बहीण आणि मी, आम्ही दोघी सोबतच आलो. पहाटे 4 वाजता आलो आम्ही. जेव्हा तुमचा लकी ड्रॉ झाला तेव्हा माझं नाव अनाऊन्स झालं. मग घाईघाई पळत वरती गेलो. मग आईला कॉल केला की माझं सिलेक्शन झालं. तिने अगं मग तुझ्या बहिणीचं, म्हटलं आता तर ती खाली बरं का, होईल मम्मी. आणि ती खालून पळत येताना दिसली. म्हटलं अगं वर्षाचं पण सिलेक्शन झालं. घरामध्ये इतके सगळे ओरडायला लागले ना, तो क्षण म्हणजे न विसरणाराच झाला. मग घरी जात नाही तर लगेच कामं राहू दे बाजूला, तुम्ही उद्याची तयारी करा, मी सगळं आवडते तुमचं. इतका सपोर्ट त्यांनी केला.
आणि वडील गेले गेले म्हटले आदेश भाऊजींचा माऊली हा शब्द आम्हाला खूप आवडतो, खूप भावतो तो अशा मनाला. आणि आमच्या शेजारच्या काकू म्हणे बांदेकर आहेत ना, आई गं खूप छान बोलतात. म्हणजे घरामध्ये नुसती चर्चा म्हणजे काय बघा, मलाही माहित नव्हतं. मला सुद्धा त्या दिवशी या कार्यक्रमात कळलं की मी काय म्हणजे बोलताना माऊली जे काय म्हणतो ते अत्यंत मनोभावे बोलतो, किंवा आई ग हे म्हणत असताना तुमच्या प्रत्येक एक्सप्रेशन्स मध्ये नकळत माझ्या केलेल्या आईची आठवण मला मिळत असते. आणि सर अजून एक किस्सा सांगायचा मला की आता एज लिमिट होतं 21 ते 50. आईची पण खूप इच्छा होती, पण 50च्या पुढे असल्यामुळे तिला येता नाही आलं. पण तिने घर बसल्या बसल्या आहे ना पैठणी जिंका सिरियल पाहून उत्तर द्यायचे, मिस कॉल देत होते रोज रोज, आणि तिलाही पैठणी लागली सर. काय? हो. अरे वा, अभिनंदन. घर बसल्या पैठणी जिंका, तर त्या माऊलीची सुद्धा इच्छा होती आणि त्यांनाही पैठणी मिळाली. किती खूप मस्त. इच्छा होती तुम्हाला अरे वा भेटायची. वा वा. तर आईला तिने- नमस्कार आहे आमचा. काही असं पैठणी आली आपल्या घरात, खूप आनंद झाला त्यांना. बरं, मग आता काय उखाणा घेताय? 11 लाखाच्या पैठणीसाठी महामिनिस्टर घेतात वेगवेगळे टास्क. 11 लाखाच्या पैठणीसाठी महामिनिस्टर घेत आहेत वेगवेगळे टास्क. धीरज रावांचं नाव घेते आदेश भाऊजी तुमच्यासाठी खास. थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार भाऊजी, माझं नाव प्रतिभा अजित पठारे. माझे मिस्टर इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. माझं लग्न जेव्हा SY झाल्यानंतर माझं लग्न झालं, पण त्यांनी आतापर्यंत मला कंटिन्यू एज्युकेशन करून दिले. आता मी लॉच्या लास्ट इयरला आहे आणि शिरूर कोर्टात मी प्रॅक्टिस करते. घ्या मग उखाणा. आई वडिलांनी संस्कार दिले, शिक्षणाने केले सक्षम, अजित रावांसोबत होईल संसाराचा पाया भक्कम. नमस्कार भाऊजी, मी पूजा हर्षल बनसोडे आणि माझं माहेरचं नाव आहे पूजा सुनील पाखरे. माझं माहेर आणि सासर दोन्ही नगरचंच आहे. लग्न कसं जमतं? माझं लग्न हे वधूवर सूचक मेळाव्यामधून झालेलं आहे. हं. आणि 3 वर्षाचा माझा मुलगा आहे आरुष, आणि तो माझ्याशिवाय कधीच आतापर्यंत राहिला नाही. पण माझ्या मम्मीनी बिनधास्त मला सांगितलं की तू बिनधास्त तिकडे जा, तू काही मुलाची काळजी करू नको. आणि त्या माझ्या आईमुळे मी आज या ठिकाणी इथे तुमच्या समोर आलेली आहे. द्या त्यांच्याकडे द्या. एक उखाणा राहिला ना, लवकर सर? घ्या ना मग. हो. अहमदनगरची शान आहे चांदबेबी महल. महामिनिस्टर आणि आदेश भाऊजींमुळे आम्हा 90 बायकांची झाली मुंबईची सहल. हर्षल रावांचे नाव घेते अवघा महाराष्ट्र बघल. अरे वा 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 वा. नाव सांग. नमस्कार सर, माझं नाव वंदना प्रवीण खरमाटे. मी बीडची. काय करतात मिस्टर? मिस्टर प्रायव्हेट कंपनीमध्ये आहेत वाशीलाच. किती जणांचं कुटुंब? आमचं सासू सासरे मी मिस्टर असं 4घांचं कुटुंब आहे. तुम्हाला काय आज बोलायला आवडेल? मी बँकिंग सेक्टरमध्ये कामाला होते. सध्या मी ब्रेक घेतला आहे कारण माझं पहिल्यापासूनचं एक स्वप्न होतं जे राहिलेलं, की बँकिंग सेक्टरमध्ये मला इंटरेस्ट नसूनही त्याच्यात सेटअप झालेले, तो सेटअप मी काढला आणि पोलीस भरती म्हणजे PSI त्याच्यासाठी मी प्रिपरेशन करत आहे. करताय? हो. मग लवकरच एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आम्हाला तुमच्या रूपाने बघायला मिळणार आहे. हो. त्यासाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. थँक्यू सर. या उखाणा. आदल्या घरात मधलं घर, मधल्या घरात होती रांजणी, रांजणीत घातला हात, हाताला आला भात, भातावर होते तूप, तुपासारखे रूप, रूपासारखा जोडा, बसायला थैमानी घोडा, बसते हसून मनात ठासून, हस माझ्या गालात, उभी राहीन रंगमहालात, रंगमहालची वस्ती तुला कोण पुसती, गुडघ्यावर लुगडं नेसती, देवळगावची वाट दिसती, देवळगावाला होती आड, आडात होती रामफळ, रामफळीवर होता बगळा. प्रवीण रावांचं नाव घेते, आदेश भाऊजींची वाट पाहण्यात वेळ गेला सगळा. अरे वा. या 6 जणींना आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देणार आहोत आणि बघूया 6 जणींपैकी कोण जिंकणार या खेळात. आपणाला विनंती आहे, आपापल्या मार्कवर उभ्या राहा. आता या सगळ्या जणी सज्ज झालेल्या आहेत खेळासाठी. बॉलिंग बॉटल, त्याच्यावर स्माइली चेंडू. बॉलिंग बॉटल सुद्धा विशिष्ट खुणेच्या खाली पकडायची, त्याच्यावरती स्माइली चेंडू असेल. तो चेंडू बॅलन्स करत नागमोड्या पद्धतीने वळणं घेत अंतिम रेषा पार करायची. सर्वात आधी हा खेळ ज्या माऊली पूर्ण करणार त्या या खेळातल्या विजेत्या ठरणार. चला बघूया काय होणार. पण त्याचबरोबर मध्येच जर चेंडू पडला समजा हातातून, तर तो चेंडू उचलायचा, परत पहिल्या रेषेकडे जायचं, तो ठेवायचा,
पुन्हा चालायला सुरुवात करायचं. पण अंतिम रेषा पार करायची आहे एवढं लक्षात ठेवा. आणि डावीकडून तुम्ही चालायला सुरुवात करायची सगळ्यांनी. निकाल आपल्या समोर आहे. कोण पुढे कोण मागे अशी चढाओढ सुरू झाली. 5 आणि 1 या दोघांमध्ये कोण पुढे कोण मागे असं सुरू होतं. तेवढ्यात अंतिम रेषेच्या अलीकडेच 1 नंबरचा तो चेंडू पटकन पडला आणि 5 नंबरनी अंतिम रेषा पार केली. त्यानंतर तो चेंडू पडला. त्यामुळे विजयी ठरलेले आहेत नंबर 5. दारुगड बये दारुगड. या 5 जणींना मिळत आहे झी मराठीकडून मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार. आणि आता स्टेजवर आमंत्रण देतो निकिता नगरकर, मिनल बोरुडे, अनुजा जाधव, निकिता एक्कलदेवी, स्नेहल आगवणे आणि प्रियांका बेरड यांना. नाव सांगा. नमस्कार सर, माझं नाव निकिता पुरुषोत्तम एक्कलदेवी. माहेरचं नाव निकिता रमेश गुड्डेटवार. माझं माहेर नांदेडच्या पुढे हिमायतनगर म्हणून तालुका आहे. काय चाललंय मनात आता? मनात काही नाही, खूप काही सांगायचंय. आणि मेन म्हणजे मला माझ्या मम्मी बद्दल सांगायचंय. पहिले सुरुवातीपासून माझ्या मम्मीचं जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून पप्पांची एवढी फायनान्शियल कंडिशन एवढी व्यवस्थित नव्हती. मग माझ्या मम्मीनी सुरुवात केली. इव्हन माझ्या मम्मीला ब्लाऊज, साडी, पिकोफॉल काहीच नव्हतं माहिती सर. इव्हन पिकोफॉल कसा करतात हे सुद्धा नव्हतं माहिती. पण लग्नाच्या 2 महिन्यापासून ती करतीये सगळं. तेव्हापासून माझ्या मम्मीनी सगळं हँडल केलंय. आणि आता मी जी काय माझ्या मम्मीमुळे आणि माझ्या मम्मीनी कष्ट केलेत म्हणून आम्ही एवढे पुढे आलोय. पप्पा पण साथ देतात, पण मम्मीनी जे कष्ट केलेत ना ते कोणीच नाही आतापर्यंत. आणि तुमचं लग्न? माझं लग्न 2 वर्ष झालेत आता. बरं मला सांगा, कुठे झालं लग्न? इथेच अहमदनगरलाच झालंय माझं लग्न. कसं काय? अरेंज मॅरेज. कोण कोणाला नाचवतंय? नाही, आम्ही एकमेकांना नाचवतो. त्यांना पण नाचायला आवडतं, मला पण नाचायला आवडतं. मग आता काय, उखाणा की गाणं? उखाणा म्हणते. घ्या. दारापुढे काढली रांगोळी सुंदर छान, आदेश भाऊजी उत्तम रावांचं नाव घेते, ठेवून तुमचा मान. धन्यवाद. नमस्कार सर, माझं नाव स्नेहल हेमंत आगवणे आणि माहेरचं नाव आहे स्नेहल गोरख धस. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष. कशी गेली 3 वर्ष? मस्त. कसं काय, कुठे भेटले ते? आमचं ऍक्च्युली अरेंज मॅरेजच आहे. तर माझ्या मिस्टरांना म्हणजे लग्न जमल्यानंतर नवरा बायकोंना एकमेकांसोबत बोलायचं खूप इच्छा असते. पण माझे डॅडी थोडे कडक होते. तर आम्हाला असं फोनवर म्हणजे बोलायला काही नाही, पण असं 24 तास सारखंच कंटिन्यू फोनवर वगैरे असं अलाउड नव्हतं. 24 तास? दिवसातून एकदा म्हणजे 1-2 मिनिट ठीक आहे असंच. मग 2च मिनिटं. 24 तास कोण बोलतात भरपूर मुली असं कोण कंटिन्यू बोलते? एकही मुलगी नाही जी 24 तास बोलली. चॅटिंग वगैरे चालू असते सर.
तसं मला तशी काहीच परमिशन नव्हती. काय मग अजून काय बोलायचंय? अजून माझं आता सध्या मी माझ्या वडिलांना आणि माझ्या सासऱ्यांना खूप मिस करते, कारण आता सध्या ते आमच्या लाईफमध्ये नाही आहेत, दोघंही नाही आहेत. सोडून गेले, पण त्यांचा आशीर्वाद आहे तुमच्या कुटुंबावर. हो गे हो सर. मिस्टरांवर कधी रागावता तुम्ही? नाही नाही. का हो? अशी कुठली स्त्री आहे जी मिस्टरांवर रागवत नाही? सांग तुम्ही. एकच एकट्या? बाकीच्यांना नाहीये. विचारा काय करतात. हं? म्हणजे ते काम काय करतात? ते असं. सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. मग आता तुम्हाला काय त्याच्यासाठी गाणं म्हणायचंय? नाही, उखाणा घेते. हं. हेमंतराव आणि माझा संसार होईल सुकर. बर. हेमंतराव आणि माझा संसार होईल सुकर, जेव्हा मी चिरेल भाजी आणि ते लावतील कुकर. अरे वा वा वा. असं माझे सासूबाई पण तुमच्या खूप मोठ्या फॅन आहेत. इथे येण्यासाठी मला त्या दोघांनी, माझे सासूबाई, मिस्टर आणि ननन जाव, सगळ्यांनीच खूप छान सपोर्ट केला. सो तुम्ही माझ्या सासूबाईंना एकदा हाय बोला. सासूबाई नमस्कार करतो तुम्हाला. आनंदात राहा, सुखात राहा. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव? सर, सर्वप्रथम मी झी मराठीसाठी काम करणाऱ्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते, कारण तुम्ही आम्हाला हे 2 दिवसात खूप जास्त आनंदाचे क्षण दिलेत, ते आम्ही कधी विसरू शकणार नाही. आणि माझं नाव प्रियंका रोहित बेरड, सासरचं नाव, आणि माहेरचं नाव प्रियंका पांडुरंग जाधव. आणि माझे सासरी सासू सासरे, मी आणि माझे मिस्टर असे आम्ही 4 असतो. खूप म्हणजे इच्छा होती मला की मी मिस्टरमध्ये पार्टिसिपेट करावी, पण मला पुण्यात जमलं नाही ते. त्यावेळेस माझे मामा गेले होते त्याच दरम्यान. बरोबर. आणि मग नंतर आता नगरसाठी ज्यावेळेस त्यांना कळालं, त्यावेळेस त्यांनी मला 7:30 वाजता संध्याकाळी, सोमवारी संध्याकाळी बसमध्ये बसून दिलं. 10:30 वाजता मी नगरला पोहोचले. एकट्या? हो. पण मग नगरला राहिले कुठे तुम्ही? आमचं घर आहे, दोन्ही सासर माहेर नगरच आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हो. बरोबर. आणि माझी एक फ्रेंड आहे वैजयंती म्हणून, तर तिने माझ्यासाठी जागा पकडलेलीच होती तिथे. आम्ही 6 वाजता गेलो. थोडी लाईन होती तिच्या मागे, तरी पण मी तिच्या बरोबर थांबले. आणि त्यात पण पाठीमागणं बायका ओरडत होत्या, पिवळ्या साडीवाली मध्ये घुसली, पिवळ्या साडीवाली मध्ये घुसली. पण मी सांगू, आतापर्यंत 7 सेंटर झाली ना, एवढं आरडाओरड करणारं कुठलंच शहर नाही. बरोबर. मग आता कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप छान वाटतंय. आणि मला माझ्या मिस्टरांबद्दल सांगायचंय. बोला. म्हणजे मी त्यांना ऑलराऊंडरच आहेत ते. म्हणजे मला खूप त्यांच्याबद्दल, ते ज्यावेळेस असतात त्यावेळेस मी प्रत्येक वेळी त्यांच्या प्रेमात पडले असं मला वाटतं. अरे वा. म्हणजे त्यांची स्माईल खूप जास्त छान आहे. हो. आणि मी एकमेव ते व्यक्ती आहेत की त्यांच्यावर मी कधीच रागवत नाही जास्त. कधीच नाही? म्हणजे थोडंफार रागवतो, खूप जास्त कधीच नाही. खाऊ का गिळू वगैरे तसं? नाही, अजिबात नाही, कधीच नाही. मला असं वाटतं मला लाखात एक नवरा भेटलाय. लग्न जमलं कसं तुमचं? ऍक्च्युली कसं झालं होतं, ते माझा एक फ्रेंड आहे, त्याच्या लग्नात आमचा ग्रुप आहे असा मुला मुलींचा, ग्रॅज्युएशनचा, आम्ही सगळे गेलो होतो. तर तिकडे ते आले होते, माझ्या फ्रेंडचे फ्रेंड आहेत ते. तिकडे त्यांनी पाहिल्यावर ज्याचं लग्न होतं त्यालाच ते विचारत होते ही मुलगी कोण आहे म्हणून. आणि त्यानंतर त्यांच्या घरचे आमच्या घरी आले, आणि त्यानंतर आमचं 20 दिवसातच लग्न झालं पुढच्या. छान. किती वर्ष झाली म्हणाला? 7 वर्ष झाली. 7 वर्ष. एकदम मस्त. आनंद. हो, छान. मग आता काय तुम्ही गाणं म्हणणार आहात की नाही, मी उखाणा घेणार. घ्या. शिवनेरीवर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, रोहित रावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला आजन्म. अरे वा. नाव? नमस्कार सर, मी अनुजा अभिजित जाधव. माझं माहेरचं नाव दीपाली चंद्रकांत कचरे. माझ्या सासरी सासू सासरे, माझे मिस्टर आणि 2 मुलं आहेत. काय करता आपण? मी होम मेकर आहे. अच्छा. आणि मिस्टर काय करतात? आमचं मेडिकल शॉप आहे. तुम्हाला कधी रडू नाही येत? काय सगळे का हसले? मला जर कोणी समजून नाही घेतलं तर मला थोडं वाईट वाटतं, मग मला रडू येतं. असं सारखं नाही रडत मी. मग आता काय उखाणा? उखाणा घेते,
पण मला क्रिकेटही आवडतं सर खेळायला. बरं. मी अहमदनगरमध्ये टुर्नामेंट होत असते. आता लॉकडाऊनमुळे किंवा कोरोनामुळे 2 वर्ष गेली झाली नाही ती, पण त्यामध्ये पण मी क्रिकेट खेळत असते. माझे मिस्टर स्वतः क्रिकेट खेळतात. सीझन हो होय सीझन हो. ना? तर अरे वा. घरात एकंदर क्रिकेटचं वातावरण आहे. माझा मुलगा पण क्रिकेट खेळतो आणि आवडतं मला क्रिकेट खेळायला. मग काय बॅटिंग बॉलिंग कशात? दोन्हीही करते मी. म्हणजे मैत्रिणी म्हणतात तू बॉलिंग जास्त चांगली करते बॅटिंग पेक्षा. अच्छा. हो. आणि मग कुठे त्यांची विकेट घेतली? नाही, अरेंज मॅरेज. घ्या. भाऊजी आले नगरला, खेळ रंगला माऊलीला. भाऊजी आले नगरला, खेळ रंगला माऊलीला. निवड झाली मुंबईला. 11 लाखांची पैठणी मिळाली मला. असं स्वप्न पडलं भल्या पहाटेला. आणि या सगळ्या छान प्रवासात अभिजित राव होते माझ्या सोबतीला. अरे वा वा वा. नमस्कार. नमस्कार सर. नाव सांगा. माझं नाव मिनल सुमित बोरुडे. माहेरचं नाव मिनल नवीन कासवा. मी माहेर माझं आष्टीचं आणि सासर नगरचं. आणि मिस्टर काय करतात? ते इंटेरियर डिझायनर आहेत. आपण काय करता? इंटेरियर डिझायनरच आहे तुम्ही मी पण? हो. बर. किती वर्षापूर्वी लग्न जमलं? 3 वर्ष होतील आता ऑगस्ट आता मध्ये. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर. आता शेवटचा टप्पा आहे, हो. महत्वाचा. इतका वेळ हो. तुम्ही बघत होता, दुसरे कसे खेळतात ते बघत होता. हो. सोपे खेळ कठीण होऊन बसतात, तेही आपण अनुभवलं. आता काय वाटतंय, काय आव्हान असेल पुढे? नाही सांगता येत सर. जोपर्यंत तिथे सीटवर बसून बघतो तेव्हा सोपं वाटतं, पण जेव्हा करतो तेव्हा कळतं खरंच किती सोपं आहे आणि किती अवघड आहे ते. बर. मग आता घ्या उखाणा. झाडाला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्री. सुमित्राव असतात फक्त माझ्यासाठीच फ्री. नमस्कार सर. माझं नाव निकिता आदित्य नगरकर. काय नाचत होता मग? आवड आहे पहिल्यापासून? हो, खूप नाचायला आवडतं मला. आणि बहुतेक वेळा माझ्या मित्रांचे मैत्रिणींचे लग्न असलं की मला वरातीत डान्स करायला खूप आवडतो. बरं बरं. ओके ओके. तुमचं लग्न कधी झालं? तसं म्हटलं तर 7 वर्षापूर्वी झालं, 4 महिन्यापूर्वी झालं आणि आता 1 वर्षापूर्वी झालं. म्हणजे ऍक्च्युली सर माझं लव्ह मॅरेज आहे आणि मी एकाच मुलासोबत 3दा लग्न केली आहेत. ऍक्च्युली ती ठरवून नाही केली आहे, ती कोइन्सिडेंटली झाली. आमची भेट नाटकात झाली. तो पण नाटक करायचा आणि मी पण नाटक तुम्ही करते. नाटकात काम करता? येस. कुठल्या? राज्यनाट्य करते, एकांकिका स्पर्धा करते. कुठलं सेंटर? अहमदनगर. मग आणि आमचं असं असतं की श्रीरामपूर आता थोडासा लोकल एरिया आणि तिथले लहान मुलं पुढे आली पाहिजे, त्यांना पण या कलेची आवड निर्माण झाली पाहिजे. बरोबर आहे. मग दर समर व्हॅकेशनला आम्ही नाटकाचं असं एक शिबिर ठेवतो आणि तेव्हा मग आमची एकांकिकेला भेट झाली आणि त्याच्यात तो पण लीड करत होता आणि मी पण लीड काय करत नाव होते. काय होतं एकांकिकेचं? मारली थाप कोण कुणाचा बाप. आणि नाटकात लग्न झालेलं. नाटकात लग्न झालं होतं. ते नाटकाचा एंडिंगच असा होता की ते एकत्र येतात 2 फॅमिली वगैरे आणि मग लग्न होतं. मग मधला 7 वर्षाचा काळ जो झाला त्याच्यानंतर घरी सांगितलं, त्यांनी पण सांगितलं आणि माझ्या घरी तर ऑलरेडी कळालंच होतं आणि ते 2 महिन्यातच कळालं होतं लगेचच. आणि मग घरच्यांना सांगून वगैरे असं ठरवलं की कोर्ट मॅरेज करूयात. आणि मग 1 वर्षापूर्वी कोर्ट मॅरेज केलं आणि मग सगळं झाल्यानंतर म्हटलं आता सासरच्यांची पण इच्छा होती की आता विधिवत लग्न करायचं आणि म्हणून 4 महिन्यापूर्वी विधिवत लग्न झालं. मग खऱ्या अर्थानं तुम्ही या कुटुंबात आता प्रवेश केला ना? हो, 4 महिन्यापूर्वी. हो. कसं काय 4 महिने कसे गेले? खूप छान गेले, मस्त गेले. आणि सगळी फॅमिली सासरची माझी पहिल्यापासून ओळखीची होती, त्यामुळे मी असं मला मिक्स व्हायला काही अवघड नाही गेलं. मी ऑलरेडी मिक्स झालेली होते. घ्या उखाणा. नाटकात नाटक सुरुवात झाली प्रेमाची. नाटकात नाटक सुरुवात झाली प्रेमाची. आदित्यचं नाव घेते, अखंड कृपा असो नटराजाची. अरे वा वा वा. खूप मनापासून शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि 6 जणींना विनंती, या खेळात काय घडणार ते बघण्यासाठी सज्ज व्हा आपल्या मार्कवर. हा खेळ सोपा आहे. तुम्हाला एक गणित घालण्यात येणार, ते गणित तुम्ही लक्षात ठेवून ते सोडवायचं आणि त्याचं जे उत्तर आहे ती संख्या या पाठीमागे तुमच्या समोर ठेवलेल्या असंख्य आकड्यांमध्ये दडलेली आहे. व्यवस्थित तेवढे उत्तराच्या एवढे अंक उचलायचे आणि समोर असलेल्या टेबलावर त्याचं उत्तर मांडायचं. एवढा सोपा खेळ आहे. ज्या क्षणी मी गणित तुम्हाला सांगणार त्या क्षणी घंटानाद सुरू होईल
तिसरी बेल झाल्यावर वळायचं, उत्तर लिहायचं आणि खेळ सुरू करायचा. तयार? 125 अधिक 35 वजा 17. 3. एकशे 25 अधिक 35 वजा 17 आणि याचं उत्तर अर्थातच 143. आता हे 143 असताना काही जणांनी घाईमध्ये एक उचललाच नाही, फक्त 43च नेलं. काही जणांनी 153 केलं, काही जणांनी उत्तर बरोबर लिहिलं पण व्यवस्थित उत्तर मांडलं नाही. आणि अर्थातच सर्वात आधी पुढे जाणं हे सुद्धा महत्वाचं होतं. सर्वात आधी अचूक उत्तर व्यवस्थित लिहून जी माऊली अंतिम रेषा पार करून उभी राहिली त्या अर्थात विजेत्या ठरल्या. आणि तो ट्रॅक नंबर आहे 2. दारुगड बाय दारुगड. पण या 5 जणींना मिळत आहे झी मराठीकडून मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार? या 3 जणी आजच्या खेळात विजेत्या ठरलेल्या आहेत. आता या 3 जणींना टाळ्या वाजवून शुभेच्छा आहेत, कारण पुढच्या खेळात आणखी काही जणींना आपण भेटणार आहोत. भीम प्रस्तुत महामिनिस्टर कापसे पैठणी येवला यांच्या वतीने खास आपल्यासाठी कापसे यांची 11 लाखांची पैठणी विणूया धागे आनंदाचे असं म्हणत या 3 जणींना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया महामिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.